येत्या 90 दिवसात इतका होणार 10 ग्रॅम सोन्याचा भाव. 3 महिन्यानंतर सोन्याचा भाव काय असेल याबद्दल सरकारचा विशेष नियम समोर आलाय. एक डेडलाईन सुद्धा फिक्स झालीये. सोन्याच्या बाबतीत अत्यंत खळबळजनक निर्णय घेण्यात आलाय. यामुळे येणाऱ्या काळात सोन्याच्या मार्केटमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात लग्न कार्य असेल किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. कारण आजची बातमी तुमच्या कष्टाचे लाखो रुपये वाचवू शकते, तुम्हाला मोठा फायदा करून देऊ शकते. 3 महिन्यानंतर सोन्याचा रेट किती असणार, कोणत्या तारखेला नक्की भाव भडकणार की कमी होणार, याबद्दल सरकारचा नियम आणि काही धक्कादायक माहिती आलीये. चालू वर्ष म्हणजे 2026 मध्ये सोन्याने बाजारात अक्षरशः कहर केला होता. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2026 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 1,80,000 प्रति 10 ग्रॅमला स्पर्श करून आला होता. तेव्हा वाटलं होतं भाव वाढतील, पण त्यानंतर जे झालं ते कोणीच अपेक्षित धरलं नव्हतं. हाच भाव अचानक खाली घसरून जेव्हा 1,40,000 रुपयांपर्यंत खाली आला तेव्हा बाजारात मोठी खळबळ उडाली होती. सध्याचा भाव पाहिला तर तो अंदाजे 1,48,000 ते 1,50,000च्या आसपास खेळताना दिसतोय. यामुळे सामान्य माणसात भीतीचं वातावरण तयार झालंय, ज्यामुळे अनेक जण आपलं साठवलेलं सोनं विकायला काढण्याच्या तयारीत आहेत. नाशिकमध्ये तर सराफ बाजारात मोठी धावपळ पाहायला मिळाली होती. लोकांनी सोनं विकलं, पण पुन्हा मार्केटने अशी पलटी मारली की कोणाला काहीच समजलं नाही. आता सरकारने नुकताच एक कडक निर्णय जाहीर केलाय. नवीन तारीख देखील समोर आलीय. येणाऱ्या 3 महिन्यात त्याचा काय परिणाम होणार, 3 महिन्यानंतर 10 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला किती खसाखसा पैसे मोजावे लागणार, याची किंमत आता फिक्स झालेली आहे. पण ही गोष्ट इथेच थांबत नाही. सोन्याने सर्व मर्यादा ओलांडल्यानंतर पुन्हा किंमत खाली यायला सुरुवात झाली होती. कदाचित तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी सोन्याचे भाव स्थिर होण्याचा प्रयत्न करत होते आणि आजचा जो दर आहे तो लाखांच्या घरात वर खाली होतोय. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात आता मोठा गोंधळ उडालाय की आता सोनं इथून पुढे आकाशाला भिडणार की जमिनीवर येणार. नेमकं काय भविष्य असेल सोन्याचं? आता खरेदी करायची की आहे ते विकून टाकायचे? गुंतवणूक करणे फायद्याचं ठरेल का? पुढे लग्नाचा सीझन काही महिन्यांवर आलाय, त्यामुळे ज्यांना आता दागिने करून घ्यायचेत त्यांच्यासाठी सरकारने पुढील 3 महिन्यांची एक तारीख स्पष्ट केली आहे. पुढील 3 महिन्यांचे जे अंदाज समोर आलेत ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ सेव्हिंग ठरू शकतो. आता खरेदी करणं योग्य आहे की थोडं थांबावं किंवा विकून मोकळं व्हावं, याचे उत्तर तुम्हाला या माहितीमध्ये मिळणार आहे. आता पुढच्या 90 दिवसात 10 ग्रॅम सोन्याचा भाव नक्की किती असेल हे सांगण्यापूर्वी 4 मोठे अंदाज आजच्या घडीला आलेत. जगभरातील मोठ्या तज्ज्ञांकडून हे दावे करण्यात आलेत. हे अंदाज पाहिल्यावरच तुम्हाला खरा रेट काय असेल ते समजेल. आज जागतिक स्तरावर मोठे फेरबदल होत आहेत. आधी युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव वाढले होते, पण आता तो विषय मागे पडलाय. सध्या सोन्याच्या दरावर परिणाम करणारं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकेतील बदलतं राजकारण आणि आर्थिक धोरण. त्यांच्या धोरणामुळे गुंतवणूकदार आता शेअर मार्केटमधून पैसा काढून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवत आहेत. आता अचानक सोन्यात गुंतवणूक एवढी वाढली आहे की त्याचा थेट परिणाम पुढील 3 महिन्यांत काय होणार याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर 4 महत्त्वाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. आता तुम्हाला कळणारे पुढच्या 3 महिन्यात सोन्याचा नेमका आकडा काय असेल. आता तुम्ही सोनं विकून टाकायचं की सांभाळून ठेवायचं हे या व्हिडिओतून स्पष्ट होईल. अमेरिकन डॉलरमध्ये सध्या मोठी स्थिरता येतेय. जेव्हा डॉलरची ताकद वाढते तेव्हा सोन्याच्या भावावर एक प्रकारचा ताण येतो आणि दर कमी होण्यास मदत होत असते. गेल्या काही दिवसात जे सोन्याचे भाव थोडेसे स्थिरावलेत त्यामागे हेच प्रमुख कारण आहे. त्यासोबतच एक खूप मोठी हालचाल घडलीय, ज्यामुळे 3 महिन्यानंतर सोन्याचे 10 ग्रॅमचे दर पुन्हा कोसळण्याची चिन्हे आहेत. पण नेमके किती कमी होतील, कोणत्या दिवशी हे बदल घडतील? कारण सध्या जगभरातील बँकांनी मोठ्या प्रमाणात सोनं साठवलंय. आपल्या देशातील सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा सोनं खरेदी करत आहे. प्रत्येक देशाला आपली तिजोरी सोन्याने भरलेली हवी आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. यामुळेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. सोनं 1,50,000च्या आसपास रेंगाळतंय, कधी खाली येतं तर कधी पुन्हा उसळी घेतं. मग नक्की काय होणार? पुढे लग्नसराईचे दिवस आहेत. साधारण फेब्रुवारी-मार्चमध्ये मुहूर्त सुरू होतात. मग अशा वेळी आताच दागिने करून घ्यावेत का? पुढील 3 महिन्यात सोन्याचे गणित कसे असेल, 10 ग्रॅमसाठी नक्की किती रुपये मोजावे लागतील, याबाबतचा सर्वात ताजा अंदाज आलाय. आता ही 4 अंदाज अतिशय महत्त्वाचे आहेत, जे खूपच चक्रावून टाकणारे आहेत. यातूनच तुम्हाला पुढचा कल लक्षात येईल. 4 पैकी जो पहिला अंदाज आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तो म्हणजे सोनं थेट 55,000 रुपयांपर्यंत खाली येईल.
हे जॉन मिल्स नावाचे एक मोठे तज्ज्ञ आहेत जे सोन्याच्या खाण उद्योगाला सल्ला देतात. त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवावरून असा दावा केला होता की खाणींमधून सोन्याचे उत्पादन आता खूप वाढायला लागले आहे. त्यांच्या मते मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यामुळे सोन्याचा दर प्रचंड घसरून 55,000 रुपयांच्या घरात येऊ शकतो. हा दावा ऐकून अनेक लोक घाबरले होते, पण अजून तरी तसं काही घडलेलं नाही. आता दुसरा अंदाज सिंगापूरमधील तज्ज्ञांकडून आलाय, जो अतिशय धक्कादायक आहे. पुढील 3 महिन्यात भारतीय बाजारपेठेत काय नियम बदलणार आणि किती रुपयाला सोनं मिळेल हे जाणून घेणं गरजेचं आहे. सिंगापूरमधील त्या रिपोर्टनुसार हे सोनं वाढत जाऊन चक्क 1,87,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतं. त्यांच्या मते सर्वच देशांच्या सेंट्रल बँका, जसे आपली RBI किंवा अमेरिकेची फेडरल बँक, या मोठ्या प्रमाणावर स्टॉक करत आहेत. यामुळे बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव गगनाला भिडतील. असा हा एक भयानक प्रकार घडू शकतो. तिसरा अंदाज थोडा दिलासा देणारा वाटतोय. काही विश्लेषकांच्या मते सोन्याचे भाव हे 95,000 ते 1,15,000 रुपयांच्या दरम्यान स्थिर राहू शकतात. आता या सगळ्यात चौथा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खुद्द रिझर्व्ह बँकेचा इशारा. RBIने असं म्हटलंय की सोन्याचा हा फुगा कधीही फुटू शकतो. म्हणजे जे भाव आत्ता फुगलेत ते अचानक खाली कोसळू शकतात. आता पुढच्या 3 महिन्यात नक्की काय घडणार, कोणता आकडा जाहीर होणार, आता पूर्ण चित्र तुमच्यासमोर स्पष्ट होईल. जर तुम्हाला लग्नाची खरेदी करायची असेल किंवा 6-8 महिन्यात घरात कार्य असेल किंवा तुम्ही फायद्यासाठी सोनं घेणार असाल, तर आता तुम्ही नक्की काय पाऊल उचललं पाहिजे, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. एका नवीन रिपोर्टनुसार सोनं 95,000 ते 1,15,000च्या दरम्यान खेळताना दिसू शकतं. प्रसिद्ध तज्ज्ञ श्री राऊत सोनी यांच्या मते येणाऱ्या काळात परिस्थिती सुधारेल आणि दर याच रेंजमध्ये राहतील. त्यामुळे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर भाव पार कमी होण्याची वाट पाहत बसू नका. जेव्हा रेट या अपेक्षित टप्प्यात येईल तेव्हा थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करणं शहाणपणाचं ठरेल. गुंतवणूकदारांनी थोडा धीर धरावा जोपर्यंत मार्केट पूर्णपणे स्थिर होत नाही. ज्यांना जुनं सोनं विकायचंय त्यांनी तर मुळीच घाई करू नये. जोपर्यंत अत्यंत गरज नाही तोपर्यंत सोन्याला हात लावू नका. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर जे व्हायरल होतंय त्यापेक्षा स्वतः अभ्यास करा आणि मगच निर्णय घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कारण आम्ही ही माहिती इंटरनेटवरील विविध स्रोत आणि पेजेसवरून गोळा केली आहे. या माहितीला कोणताही ठराविक शास्त्रीय आधार नाही, त्यामुळे याची 100% गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. म्हणूनच तुमच्या बजेटचा आणि सद्विवेक बुद्धीचा वापर करून गुंतवणूक करा. ऐकल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील की नक्की आता आपण काय करायला हवे. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिले की सोन्याच्या किमती कशा प्रकारे स्थिर आहेत. हा केवळ माहिती असून उपयोग नाही, तर त्या माहितीचा वापर करून आपले कष्टाचे पैसे कसे वाजवायचे हे समजून घेणे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच आता मी तुमच्या काही खास टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही प्रत्यक्षात व्यवहारात उपयोगी पडतील. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या की सोन्यामध्ये गुंतवणूक करताना कितीही चांगले एकाच वेळी मोठी रक्कम अडकू नका. जर तुम्हाला लग्नासाठी किंवा भविष्यासाठी 100-10 तोळे सोने घ्यायचे असेल तर ते एकाच ठिकाणी न घेता टप्प्याटप्प्याने खरेदी करा. यापुढे काय होईल की जर सोन्याचा उतार कमी झाला तर मला साऱ्यासाठी याचा फायदा मिळेल आणि तुमचे नुकसान होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही दागिने खरेदी करायला जाता तेव्हा हॉल मार्किंग नक्की तपासा. आता सरकारने हॉल आनंदाने केले आहे, त्यामुळे शुद्धीची निर्णय वाचण्याविषयी करा. कारण अनेकदा सराफ मेकिंग चार्जेसमध्ये मोठी सूट येऊ शकतात, त्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचू शकतात. आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे बोलूया, तो म्हणजे तुमचा फायदा. तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या 3 महिन्यात सोन्याचा भाव 1.80 लाखांवर जाईल की तो 1 लाखाच्या खाली येईल? तुमचे जे काही मत असेल किंवा तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंट्समध्ये तर प्रेक्षकांचा वेगळ्या भागातील दरांचा अंदाज येईल आणि एक मोठी चर्चा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या एकत्रित येतात नातेवाईकाला नक्की शेअर करा, ज्यांच्या घरी येत्या काळात चांगलं कार्य किंवा जे सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करतायत. तुमचा एक शेअर कोणाचा तरी लाखो रुपये वाचू शकतो. आम्ही ही सर्व माहिती इंटरनेटवरील विविध कला आणि तज्ञांच्या अंदाजावरून तुमच्यासाठी संकलित केले आहे. बाजारातील चढ उतार हे जागतिक घडामोडींवर अवलंबून असतात, त्यामुळे कोणताही बदल मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःच्या जबाबदारीवर तज्ञांच्या सल्ल्यानेच पुढे जा. अशा नवनवीन माहितीसाठी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सोन्याच्या दराबाबतची कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.